नमस्कार, जय श्रीराम, जय महाराष्ट्र। माझं नाव सौ पूनम शशिकांत दायमा। मला शिवसेना भाजप महायुतीकडून व आमदार अमोलभाऊ खताळ तसेच विखे साहेबांकडून उमेदवारी मिळाल्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे। त्याचबरोबर महिलांचं एक नेतृत्व करण्याची मला सुवर्ण संधी भेटली, त्याबद्दलही मी त्यांची खूप खूप आभारी आहे। नमस्कार, जय श्रीराम, जय महाराष्ट्र। मी उमेश बाळासाहेब ढोले, शिवसेना भाजपा महायुतीने मला प्रभाग क्रमांक 12 मधून उमेदवारी दिलेली आहे। मी अमोलभाऊ खताळ आमचे मार्गदर्शक आमदार तसेच पालकमंत्री माननीय श्री राधाकृष्णजी विखे साहेब यांचा आभारी आहे। मॅम, तुम्हाला महायुतीने उमेदवारी दिलेली आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना 50% आरक्षण आहे। तर बरेच वर्ष झाले नगरसेवक निवडणुका झाल्या नव्हत्या, पण पुन्हा एकदा निवडणुका होत आहे। तर जसं शहरामध्ये निवडणुका लागल्या तर प्रचाराची रंगत पण वाढत चालली आहे। नगरसेवक म्हणून तुम्हाला ह्या वार्डातून जर निवडणूक दिलेत मतदारांनी स्थानिक, तर तुम्ही महिलांसाठी काय कोणते 5 मुद्दे करू शकता? अति सुंदर प्रश्न विचारला दादा तुम्ही। 12 वॉर्ड क्रमांक 12 ब मध्ये जसे की महिलांच्या सुरक्षिततेसाठी मी नक्कीच ठोस पाऊल उचलेल। त्याच्यानंतर सरकारने खूप छान प्रकारे एक योजना राबवली आहे, लाडकी बहीण। त्या योजनेच्या आपल्या वॉर्डमधनं खूप कामं झालेले आहेत। पुरेपूर त्याचा लाभ महिलांना घेता येतोय की नाही ते बघल। त्याच्यानंतर इथं जसं की आता काही दिवसांपूर्वी न्यूजमध्ये एक न्यूज आलेली की 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिला मारून टाकण्यात आलं। तर त्यानुसार त्या अनुषंगाने मी आपल्या वॉर्डामध्ये किंवा मग आपल्या प्रभागामध्ये कशा प्रकारे 2 टाइम पेट्रोलिंग होईल पोलिसांकडनं, त्याच्यानंतर स्ट्रीट लाईट बसवल्या जाईल, त्याच्यानंतर महिलांची विविध समस्या असेल, एक प्रकारे राजकारण करण्यापेक्षा मी समाजकारणाकडे माझा कल आहे आणि महिलांचे प्रश्न सोडवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन। तुम्ही राजकारणामध्ये तुमची पार्श्वभूमी काय? राजकारणामध्ये तुम्ही किती वर्षापासून सक्रिय आहात आणि त्यानंतर तुम्हाला बीजेपीनं किंवा महायुतीने जी उमेदवारी दिली तर त्याबद्दल तुमचं म्हणजे तुम्ही याच्यामध्ये सक्रिय होता की काय, म्हणजे काय गोष्टीमुळे तुम्हाला ती उमेदवारी मिळाली? गेली खूप वर्षापासून राजकारणामध्ये तर मी सक्रियच आहे। विविध प्रकारे आम्ही आता इथं शाखा खोलून वेगवेगळ्या योजना राबवल्या। त्याच्यामध्ये बांधकाम कामगार योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, त्याच्यानंतर आयुष्मान योजना असेल, त्याच्यानंतर महिला समृद्ध योजना असेल, अशा विविध प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या महिलांसाठी आणि प्रत्येक पुरुषांसाठीही आम्ही योजना राबवल्या आणि त्याचा लाभ देखील त्या पुरुषांना आणि महिलांना झालेला आहे। आणि राजकारणामध्ये विविध प्रकारचे कामं केलेले इतक्या वर्षापासूनच केलेले आणि पुढेही करत राहील। वार्डमध्ये तुम्ही 2-3 दिवसापासून फिरताय, कसा प्रतिसाद मिळतोय महिलांकडून? काय महिलांचं म्हणणं आहे, मतदारांचं काय म्हणणं आहे? महिला आणि मतदारांचं म्हणणं हेच आहे की आता केंद्रामध्ये जर बदल झाला आहे तर नक्कीच स्थानिक स्वराज्यांमध्ये पण बदल झाला पाहिजे। हेच आम्हाला जेव्हा वॉर्डमध्ये आम्ही फिरतोय तेव्हा ते निदर्शनास येऊ राहिलंय। खूप छान प्रकारे एक उत्स्फूर्तपणे प्रतिसाद भेटू राहिलाय सर्व नागरिकांकडून। जे काही शौचालय सार्वजनिक आहेत जसे की ते कोर्ट ऑफिस पाशी आहे, तिथे पाण्याची व्यवस्थाने दुर्गंधी पसरलेली वस्तुस्थिती आहे, पण नगरपालिकेला भरपूर प्रमाणात निधी येतोय। 400-500 कोटीची वर्षाचं तरतूद आहे, 5 वर्षामध्ये 2,500 कोटीची तरतूद येणे की खूप मोठे विकास झालाय का? ते ज्यांचं 40 वर्ष ते सत्तेत होते म्हणते शहराचा विकास झालाय, तुम्ही म्हणताय शहराचा विकास नाही झाला, ते सगळे असेच बोलताय। नेमकं घडलं काय तुमच्या प्रभागामध्ये? कशी परिस्थिती आहे? इथून मागची परिस्थिती तर हालाखीची होती, पण जनतेला एक आवाहन करेल की एक बदल आणि एक विकासासाठी व्हायलाच हवा। इथून पुढची जबाबदारी आमची राहील की शौचालय किंवा मग पाण्याचा प्रॉब्लेम असेल तो आम्ही आमच्या पद्धतीने, जेव्हा जनतेने आम्हाला निवडून दिल्यानंतर तो आम्ही आमच्या पद्धतीने बदल करण्याचा प्रयत्न, नाही तर आम्ही बदल घडवून आणू। ढोले साहेब, आता रंगत वाढली आहे प्रचारामध्ये, खूप मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह झाले सगळेच कार्यकर्ते। तुम्ही वार्डामध्ये जर बघितलं तर प्रचार खूप वाढला आहे। आता काय परिस्थिती तुमच्या वार्डामध्ये, काय वाटतंय?
आता सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे मी तर रिटायर होऊन मला 4 महिने झाले. प्रॉपर राजकारणामध्ये ग्राउंडला येताना मला प्रशासकीय कामाचा अनुभव आहे, नगर परिषद कामकाजाचा अनुभव आहे. या बेसवर मी माझी अमोल भाऊंनी दखल घेतली. त्यानंतर मी ज्यावेळेस खरोखर प्रत्यक्ष ग्राउंडला काम सुरू केलं त्यावेळेस मला असं वाटलं की फक्त नगर परिषद कामकाजाचा अनुभव म्हणून मला लोकल मतदार जे आहेत ते मला पसंत करतील किंवा नाही करणार असा मला पहिला प्रश्न पडलेला होता. आणि मग जेव्हा प्रत्यक्ष काम सुरू केलं, भेटीगाठी सुरू केल्या, त्याच्यानंतर मला असं जाणवलं की आजच्या परिस्थितीमध्ये काम करणाऱ्या माणसाची जनतेला गरज आहे. फक्त मत घ्यायचं आणि 5 वर्ष पुन्हा डुंकून बघायचं नाही अशी अवस्था सध्या तरी नाहीये. सर्वांची मानसिक स्थिती बदललेली आहे. 10 वर्ष काम केल्यानंतर एखादा नगरसेवक जर अजूनही समजा लोकांच्या पसंतीस उतरत नसेल तर जो अनुभवी मनुष्य आहे, ज्याला कामकाजाची माहिती आहे, अशा लोकांची नगरपालिकेमध्ये निवडून देण्याची गरज आहे. आणि लोकांची मानसिकता देखील आता या पद्धतीची झालेली आहे. मतदार सुद्धा मला पसंत करायला लागलेले आहेत. तुम्ही आता प्रचार तुमच्या प्रभागामध्ये चालू असेल, तुम्ही प्रभाग क्रमांक 12 मध्ये तुम्ही उभे आहात, तर तुम्ही आता जवळजवळ सगळ्याच डोर टू डोर प्रचार चालू केला असेल, तर एखादी अशी तिथील रहिवाशांची किंवा मतदारांची तुमच्याकडे तक्रार आली असेल, हे आमचे 10 वर्ष झाले, 50 वर्ष झाले, काम नाही झाले, तसेच हे परत मतदान मागायले, तर असे लोक आता जागृत झाले, लोक डायरेक्ट प्रश्न विचार सुरू झाला, असं अनुभव आला आली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोमीनपुरा भागामध्ये मी ज्यावेळेस गेलो तर एक आजीबाई बसलेल्या होत्या. त्यांचं दुकान आहे आणि दुकानाच्या वरतीच एक स्ट्रीट लाईट आहे. 8 दिवसांपासून ती लाईट बंद होती. त्यांनी आम्हाला सांगितलं की ही लाईट नाही का 8 दिवसांपासून बंद आहे, कुणी दखल घेतलेली नाही. तर ती लाईट दुसऱ्या दिवशी त्यांना चालू करून दिलेली आहे. त्यांना छान वाटलं. आम्ही तिसऱ्या दिवशी त्यांच्याकडे पुन्हा भेटीला गेल्यानंतर त्यांना खरोखर असं वाटलं की नाही, तुम्ही आता आमचं काम केलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच गल्लीत अलीकडच्या बाजूमध्ये पाणी साठत होतं. कॉन्क्रीटचा नवीन रस्ता झालेला असून सुद्धा त्याची लेवल व्यवस्थित नसल्याने तिथं पाणी साठायचं, ती एक कंप्लेंट होती. त्यांनी पॅचवर्क करून आम्ही कंप्लेंट दाखल केल्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी नगरपालिकेने पॅचवर्क करून दिलेले. मॅडम, तुमच्या प्रभागामध्ये तुम्ही नगरसेवक म्हणून उमेदवारी करताय, ही चांगली गोष्ट आहे आणि तुम्हाला महायुतीकडून तिकीट मिळालं त्याबद्दल तुमचं अभिनंदन. पण गेली 5-6 वर्षापासून सरकारने, केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो, यांनी उद्योगधंदे किंवा त्याकडे जास्त लक्ष दिलेलं तुम्ही बघताय. FMGP असो किंवा CMGP असो, असे गव्हर्नमेंटच्या स्कीम आहे, यामधून महिलांना 35% सबसिडी मिळतील. तर त्यामध्ये तुमच्या वार्डमध्ये असे गृह उद्योग हे तुम्ही वाढवण्यासाठी काय प्रयत्न करा, त्याच्यातून एम्प्लॉयमेंट जनरेट होईल आणि आपल्या देशाला सुद्धा एक त्याच्या आर्थिकरणासाठी एक भक्कम पाया निर्माण होतो. त्यासाठी तुमचं काय विजन ते सांगा पहिले. माझं विजन हेच असेल की महिलांचे ज्या महिला आहे, महिला प्रवर्ग हा एकतर घरात राहणारा आहे, दुसरा एक प्रवर्ग आहे तो खूप छोटा आहे की म्हणजे नोकरदार वर्ग महिलांमध्ये. तर ज्या घरेलू महिला आहेत त्यांच्यासाठी असं आहे की बचत गट सारखे किंवा छोटे मोठे उद्योगधंद्यांचे सोर्स आपण त्यांना जर हे करून दिले तर त्यातून त्या निश्चितच त्यांचंही घर चालू शकतात आणि त्यातून सरकारलाही फायदा आहे आणि त्यातून त्या प्रगती करू शकतात, घर चालू शकतात, त्यांच्या मुलांचं शिक्षणही करू शकतात. प्लस बाहेर न जाता त्यांना घरामध्ये प्रोटेक्शन पण भेटल आणि आपल्या देशाला एक प्रकारचं, महिलांचं एक प्रकारचं सक्षमीकरण देखील होईल. आपल्या शहराला खरोखर 2 टाइम व्यवस्थित पाणी येते का शुद्ध प्यायण्यासाठी? तुम्हाला तुमचं काय अनुभव आहे? खूप विभागांमध्ये मी असं बघितलंय की एकच टाइम पाणी आहे सकाळी आणि जेव्हा पाणी यायचं तेव्हा लाईट जायची. ही खूप दिवसांची कंप्लेंट होती. त्याच्यानंतर त्यावर आम्ही आक्षेप घेऊन तिथं जेव्हा हे केलं तो प्रश्न आता मिटलाय. पण 2 टाइम पाणी येत नव्हतं, एकच टाइम पाणी यायचं आणि काही ठिकाणी येत असेल तर ते माहित नाही. पण 40 वर्षामध्ये जर जे सांगते सत्ताधारी किंवा विकास केलाय आम्ही, तर मग शहरामध्ये पाणी एक टाइम येतं पण ते फिल्टर केले शुद्ध पाणी आहेत का? नाही. जेव्हा पावसाळा चालू असतो तर अक्षरशः खूप खराब पाणी येतं की ते पिण्याला एक तर सोडा, भांडे धुण्याच्या आणि घासण्याच्या पण लायक नसतं. ढोले साहेब,
राजकारणामध्ये तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंट असून आता राजकारणात आलाय, पण अजून गटारीचे, लाईटीचे, प्रायमरी शाळेचे आणि काही काही विभागामध्ये मी फिरलो ना, तर ज्या बालवाड्या ना अक्षरशः त्यांना पत्रे टाकलेली ही रिॲलिटी. तर तुमच्या विभागात असं काय आहे किंवा तुम्ही खरंच सगळेच बोलता आम्ही विकास करणार, पण ग्राउंड लेवलला खरंच विकास होणार आहे? तर विकास तर करायचा तर आहेच, पण तो आधुनिक आणि नाविन्यपूर्ण झाला पाहिजे अशी अंमलबजावणीची भावना आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जी काही परिस्थिती बालवाड्यांच्या संदर्भात तुम्ही सांगताय, तर बालवाड्या ज्या आहेत त्या बालवाड्या आणि अंगणवाड्या, आता अंगणवाड्यांची जी संख्या आहे ती संगमनेर शहरामध्ये 5 आहे आणि तिचं नियंत्रण हे समाज कल्याण विभागामार्फत चालतं. नगर परिषदेच्या बालवाड्या आहेत, परंतु त्या ज्या काही आहेत त्या नगरपालिकांच्या शाळांमध्ये चालतात. काही काही शाळांची जी परिस्थिती आहे इमारतीची, तर ती निश्चितपणे तिचं पुनर्विकास झाला पाहिजे अशा आहे. आणि भाऊ म्हटलेले आहेत की बाबा शाळांचा पुनर्विकास, आपण इमारतींचा पुनर्विकास करणार आहोत. अंगणवाड्यांची जी आहे परिस्थिती, तर अंगणवाड्या किमान 25 ते 30 अंगणवाड्या शहरामध्ये सुरू करण्याच्या संदर्भात भाऊंनी पत्र दिलेलं आहे आणि त्या प्रस्तावित पण केलेल्या आहे. तुम्ही जसं म्हणताय त्या पद्धतीने घडो आणि आपल्या शहराचा चांगला विकास हो, हीच मी तुम्हाला शुभेच्छा देतो तुम्हाला तुमच्या निवडणुकीसाठी. त्यानंतर आता तुमचे 2-3 मुद्दे सांगा. आणि माझा शेवटचा प्रश्न असेल हा की तुमचे 2-3 मुद्दे, तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आलात तर आपले काय प्रश्न एकदम 2-3 पॉईंटमध्ये सांगा तुम्ही. मला जर जनतेने निवडून दिलं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी या प्रभागातले, शहरातले जे दिव्यांग नागरिक आहे, त्या दिव्यांग नागरिक आणि जे ज्येष्ठ नागरिक आहे, मी त्यांच्यासाठी एक विशेष प्रतिनिधी म्हणून मी सभागृहामध्ये काम करणार आहे. त्याचबरोबर मी नगरसेवक म्हणून ज्यावेळेस मला निवडून दिलं जाईल, त्याच्यानंतर आमची जी काही संकल्पना आहे शहर आणि प्रभाग 12च्या विकासाच्या संदर्भामधली, तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं विकास कामांसाठी जो काही शासन निधी येतो आणि कररूपी नागरिकांचा जो पैसा आहे त्याचा सुयोग्य विनियोग झाला पाहिजे, यासाठी आमचं प्राधान्य असणार आहे. त्याचबरोबर विकास कामांमध्ये नागरिकांचा सहभाग असावा ही नागरिकांची इच्छा आहे. नागरिकांना वाटतं की एखादं विकास काम सुरू असताना नागरिकांच्या सूचना घेतल्या पाहिजे. त्यासाठी शहरातले तज्ज्ञ नागरिक, सामाजिक संस्था, संघटना आणि विविध क्षेत्रातील नामवंत यांचा सक्रिय सहभाग यासाठी घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. महिलांसाठी जे सार्वजनिक स्वच्छतागृह आहे ते त्या स्वच्छतागृह अद्ययावत असावेत आणि अधिकाधिक ठिकाणी ते उभारावेत, यासाठी आमचे प्रयत्न असणार आहेत. त्याचबरोबर जे विद्यार्थी आहेत, विद्यार्थ्यांसाठी शहराच्या मध्यवर्ती भागात वायफाय झोनचं निर्माण झालं पाहिजे. इलेक्ट्रिक वाहनांची संख्या आपल्या शहरामध्ये वाढलेली आहे, मात्र चार्जिंगचे जे स्टेशन्स आहेत ते नाही आहेत. तर ते चार्जिंग स्टेशन इलेक्ट्रिक वाहनांसाठी सुरू करण्याची आमची भूमिका असणार आहे. त्याचबरोबर जे काही गार्डन बनवलेले आहेत त्यांची दुरावस्था झालेली आहे. हे गार्डन अद्ययावत आधुनिक खेळणींसह कारंजे, लेझर शो, चौपाटी, खाऊगल्लीचं निर्माण या ठिकाणी झालं पाहिजे, यासाठी आमचे प्रयत्न असणार आहेत. विद्यार्थी जे आहेत स्पर्धा परीक्षा देणारे त्यांच्यासाठी विशेष व्याख्यानमाला आणि स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम जो आहे तो सुरू करण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करणार आहोत. महिलांसाठी स्वतंत्र जॉगिंग पार्क, योगा केंद्र, कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र ज्याची खूप गरज आहे तर ते सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. नगर परिषदेच्या जुन्या इमारती, शाळा, शॉपिंग सेंटर जे आहेत तर त्यांचा पुनर्विकास झाला पाहिजे अशी मी भूमिका मांडणार आहे. त्याचबरोबर दिव्यांग नागरिक आणि ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्यांना अधिक सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे. आणि विशेष म्हणजे शहरातले जे पथविक्रेते आहेत तर त्या पथविक्रेत्यांसाठी जी काही जाचक बाजार वसुली केली जाते तर मी तर असं सांगेल की ती बाजार वसुली बंद करावी, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की अन्न सुरक्षा योजनेमध्ये जे प्रभागातले गरजू नागरिक आहेत त्यांना तो लाभ मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका असणार आहे. संगमनेरच्या मतदार बंधू व भगिनींना मी विनंती करते की संगमनेरच्या नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 2 डिसेंबर रोजी मी पूनम शशिकांत दायमा, प्रभाग क्रमांक 12, मला एक विकासाची संधी द्यावी आणि भरभरून मतांनी विजयी करावे.
तसेच शिवसेना महायुती नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार श्रीमती सुवर्णा संदीप खताळ यांना देखील भरघोस मतांनी विजयी करावे। संगमनेर शहरातील तमाम मतदार बंधू भगिनींना मी या निमित्ताने विनंती करेल की येत्या 2 डिसेंबर रोजी मी प्रभाग क्रमांक 12 मधून उमेश बाळासाहेब ढोले, माझी निशाणी आहे शिवधनुष्य, आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत श्रीमती सुवर्णा संदीप खताळ, यांची निशाणी आहे शिवधनुष्य। आम्हा महायुतीच्या सर्व उमेदवारांना आपण बहुमताने निवडून द्यावे अशी मी या निमित्ताने विनंती करतो।